किती जाळ काढला त्या पोरांनी. कोण होती कोणती माणसं? माझ्या तावडीत घावली असती ना, चांगला झिंगा दाखवला असता त्यास. नाना, अरे शक्तीने लावलाय ना मलम, आता त्याच्यावर तू परत मलम लावणार तर जखम लगेच भरणार आहे का? अरे तसं नाही. शक्तीला फोन आला म्हणून ती अर्धवट सोडून गेली. शिवा, सगळ्या जखमांना मलम नाही लावला ना तर तुलाच त्रास होईल. अरे ते इन्फेक्शन बिफेक्शन काय म्हणतात ना, ते वाढल. शिवा, वहिनी साहेब तुम्ही? हा, ते मला ना जरा शिवासोबत बोलायचं होतं. बरं ठीक आहे, तुम्ही बोला, मी तुमच्यासाठी चहा आणतो. अहो नको चहा वगैरे. नाही नाही, तुम्हाला कळलं नाही. मला शिवाशी खूप महत्वाचं बोलायचंय. मला जरा 2 मिनिटं देता का? मी जरा त्याच्याशी बोलते. तुम्ही बाहेर थांबला तर खूप बरं होईल ना. असं काय महत्वाचं बोलायचंय जे तुम्ही माझ्यासमोर बोलू शकत नाही? हे बघा, मला आहे माझं काहीतरी खूप महत्वाचं काम आहे जे मला फक्त शिवालाच सांगायचंय. तुम्ही थांबा ना प्लीज. 2 मिनिटं बाहेर थांबता का प्लीज? शिवा, ठीक. 2 मिनिटं 2 मिनिटं. हा. शिवा, मी ना नाना, अरे इथे काय मला बोलायचं ना. 2 मिनिटं फक्त महत्वाचं बोलायचंय. तू जा ना बाहेर फिरून वगैरे ये ना. 2 मिनिटं दे ना मला, फक्त 2 मिनिटं. हा ठीक. शिवा, प्रिन्सने इतका सॉलिड प्लॅन बनवलाय ना की लोकांना असं वाटेल की शक्तीने आत्महत्या केली. कुणाला संशय सुद्धा येणार नाही. प्लॅन काय? प्लॅन असा आहे